नमस्कार, मी आझाद अधिकारी उपसरपंच खरिवली। आमचा हा कर्ली रोड SH34 ते MDR 43 रस्त्याचं काम चालू आहे। आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून या रस्त्याच्या समस्येपासून त्रस्त होतो। 10-12 वर्षापासून आमची आंदोलनं चालू होती, पत्रव्यवहार चालू होतं। नशिबाने आज आमचा रस्ता मंजूर झाला। जवळजवळ चांगल्या आणि भरीव तरतूद असून रस्ता मंजूर झाला। पण आज आम्ही ज्या रस्त्याची क्वालिटीची अपेक्षा करतोय, आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले आहे, कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं केलं आहे की आमचा जो रस्ता आहे तो इस्टिमेटनुसार आम्ही काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मागत नाही, तेही देण्यासाठी त्यांची टाळाटाळ चालू असते। पुन्हा आम्ही त्यांना सूचना देतो, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे। आम्ही जसं पत्रव्यवहार जिल्हा परिषदला जे डेप्युटी इंजिनियर त्यांच्याशी केला, त्याच्यानंतर मी जेव्हा ह्याच्यामधून पण सुधारणा होत नाही मग म्हणून आम्ही एकदा कामही बंद पडलं, काम बंद पडून पण सुधारणा होत नाही। मग आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पण मी मेल पत्रावर तक्रार करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांनी आमची एक मीटिंग झाली की ज्याच्यामध्ये आम्ही आता पूर्णपणे सगळं व्यवस्थित करून देऊ अशी त्यांनी हमी दिली आम्हाला, म्हणून आम्ही काम चालू करून घेतलं। पण पुन्हा तेच काल बघितली, पुन्हा ते DLC जे आलं होतं त्याचे असे खडे म्हणजे लोडिंग करताना खडे असे दगडासारखे कडक होऊन आलेलं DLC, आम्ही ते व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला पाठवून अशा अवस्थेमध्ये होतं। आम्ही त्यांच्याकडून बॅच रिपोर्टची मागणी केली, ते बोलतो आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही बॅच रिपोर्ट, आम्ही इंजिनियरला देऊ। त्या इंजिनियरशी बोलणं केलं, ते बोलत आहेत की ते आमच्या हातात काही दिवस राहू द्या, ते आमच्या अंडरचं आहे। म्हटलं तुमच्या हातात घ्या, पण जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा तर ते आम्ही एखादी बॅच रिपोर्ट जेव्हा मागतो, एखादी गाडी खराब येते तेव्हा तर आम्हाला बॅच रिपोर्ट देण्याची त्यांनी करावी की आम्ही जेव्हा मागू तेव्हा तेही मिळत नाही आहेत। काल आम्ही काम जेव्हा अडवलं तेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीचे ह्या गाडीचे बॅच रिपोर्ट द्या, ते देऊ शकलेले, आमचं ऑफिस बंद झालं, हे ती कारणं सांगितली गेली मला। तर आज आम्ही ह्या रस्त्यासाठी आता काय आंदोलन करायचं का बंद पाडायचं, कारण आमची बंद पडण्याची आमची मानसिकता नाही आहे। आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं, आम्ही तुम्हाला रस्त्याच्या जागेसंदर्भात जे काही असेल अतिक्रमण किंवा जे रस्ता रुंदीकरण संबंधित जी काही जागेची अडचण असेल ती आम्ही सॉल्व्ह करून देऊ। आम्ही त्यांना सगळं सहकार्य करत नाही। आमची मानसिकता आहे रस्ता व्हावी, म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचना देतोय, तक्रारी जिथे अडचण वाटते तिथे तक्रारी करतोय, सुधारणा होत नाही। आता आपण आम्हाला मार्गदर्शन करावे, काय करावे। तुम्ही पाहिजे, तुम्ही पण समोर होते।